की आपण सगळ्यांसाठी ते वेळ देतो, पण वेळ आपल्यासाठी थांबते का? जो आला तो पुढे जाणार आहे, जो नाही आला तो अर्धवट नॉलेज, अर्धवट शिक्षण मॅडम कुठे घेऊन जातो? कुठे घेऊन जातो? अधोगती करतो आणि पूर्ण तुम्हाला तुमच्या परिपूर्णतेकडे घेऊन जात असतो. चॉईस आपली आहे, काय आपल्याला हवं आहे. कधी कोणतंही काम जर हातात घेतलं ना तर कम्प्लिटली केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या हातात काम करा, तर कन्फ्युजन तयार होणार नाही. तर त्यामुळे आपल्याला याच्यातून काय करायचंय, तुम्ही आता जे काही क्वेश्चन सोडणारा, फायनल एक्झाम सोडणारा, तर त्याचं स्ट्रक्चर आणि सी गाईडलाईन तुम्हाला आपण एक टोटली काय करणार, फोकस करणार. तर फर्स्ट तुम्हाला फायनल एक्झाम ने तुम्हाला टोटली कशी सोडायची आणि कमीत कमी वेळेमध्ये कसं पास होऊ शकता आणि त्याचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे याचं मी तुम्हाला याच्यातून गाईडलाईन देणार आहे. तर प्रथम लक्षात ठेवा, ज्यांनी म्हणजे इरा सेशन मध्ये वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल, आउटलुक, विंडोज आणि इंटरनेट यावरती सगळे क्वेश्चन तुमच्या ऑलरेडी तुमच्या टेस्ट पण झाल्या, त्यानंतर 3 ते 4 मॉक एक्झाम पण तुमच्या त्याच्यामधून झालेल्या आहेत. तर या बेसवरती सगळे प्रश्न असणार आहेत. त्यानंतर आफ्टर तुम्ही सगळ्यांनी एक्झाम डेमो परत सोडलेले आहे. त्यानंतर तुम्हाला थिअरी मध्ये पण तुम्हाला या पद्धतीने ज्यांनी MKCL इरा लर्निंग ऍप डाउनलोड करून लॉग इन केलंय, त्याने किती जणांनी लॉग इन केले आणि लर्निंग केलंय? थिअरी मध्ये फक्त दोघींनीच केलंय पहा. आणि सगळ्यांना अपेक्षा नाही, तुम्ही पण केले ना, किती जणांनी केले म्हणल्यानंतर मग तुम्ही हात वरती करा. असं आयडिया असलं पाहिजे, तर असे तुम्हाला याच्यातून काम करता आलं पाहिजे. तर तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचा स्कोरिंग वाढवू शकता. तर रेग्युलर मॉक एक्झाम वर आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे हॉल तिकीट दिलेले आहे, हॉल तिकीटला मी जे हायलाइट केलेले आहे पहा, हायलाइट जेवढे पॉईंट केले ते इम्पॉर्टन्स आहे, व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. अदरवाईज पण तुम्हाला घरी गेल्यानंतर थोडं लर्निंग करायचं, पाठ काहीच करायचं नाही, पाहिजे व्यवस्थित ऑब्झर्व करायचं. त्यानंतर याच्यामध्ये हायलाइटेड जो पॉईंट आहे MKC लर्निंग लर्नर आयडी, तो आयडी तुम्हाला इथं टाईप करायचा असतो आणि तो टाईप केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन असेल, नेक्स्ट वरती क्लिक करायचे. तर असा एक सिक्वेन्स तुम्हाला तुमचा एक्झामचा स्टार्टअप होईल. त्यामध्ये तुम्हाला सिलेक्टेड जी काही लँग्वेज आहे ती लँग्वेज सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला 3 ऑप्शन दिले जातील. जी तुम्हाला कम्फर्टेबल लँग्वेज वाटेल, तर फॉर एक्झाम्पल इंग्लिश दिले, मराठी दिले, हिंदी दिले. तर इंग्लिश जर दिली तर याचे तुम्हाला बेनिफिट पण सांगतो, म्हणजे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज दोन्ही सांगतो. इंग्लिश जर घेतले तर सगळे क्वेश्चन तुम्हाला इंग्लिश मध्ये प्रेझेंट होणार आहेत, त्याचे आन्सर ही इंग्लिश मध्ये प्रेझेंट होणार आहेत. देन जर मराठी जर घेतलं तर काय बेनिफिट आहे, तर मराठीमध्ये इंग्लिश पण प्रेझेंट होत आहे आणि मराठी पण प्रेझेंट होत आहे. म्हणजे तोच क्वेश्चन तुम्हाला ट्रान्सलेट केला जातो. जर एखादा प्रश्न तुम्हाला इंग्लिश मध्ये नाही समजला तर तुम्ही मराठीमध्ये तुम्ही त्याचा स्कोरिंग वाढवू शकता. जर मराठीमध्ये नाही समजला तर इंग्लिश मध्ये त्याचा स्कोरिंग वाढवू शकता. म्हणजे काय होतं, इंग्लिश सगळ्यांना बोलता येते पण समजणं महत्त्वाचे, बरोबर आहे ना. इंग्लिश मध्ये किती बोलतात, बोलल्यानंतर तुम्ही किती जणांना समजते, असा प्रश्न खूप मॅटर करतो. तर त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना ऍडवाइस करेन, बट ज्यांना असं वाटतंय चॉईस तुमची आहे, तुम्हाला इंग्लिश घ्यायचे, मराठी घ्यायचे, बट मॅक्झिमम मी तुम्हाला सजेस्ट करेन की मराठी घ्या, तुम्हाला त्याचे बेनिफिट होते. जर तुमचा एक मार्क वाटणार असाल, तुम्ही जर 100 पैकी 100 मिळवणार असताल, 99 मिळवणार असताल, एक मार्क तुमचा तिथे जाऊ शकतो. तर या पद्धतीने शक्यतो मराठी घ्या. ज्यांना कम्फर्टेबल इंग्लिश मीडियमचे आहेत ते इंग्लिश घेऊ शकतात, कारण त्यांना मराठीचं काही ज्ञानच नाहीये, पण तुम्ही घेऊ शकता. पण मराठी इंग्लिश मीडियम जरी असेल तर आपण मराठी आहोत ना, आपल्याला बोलता येते, वाचता येते. तर तुम्ही चॉईस तुमची आहे. मी इथं मराठीवरती क्लिक करतोय, दोन्ही ऑप्शन तुम्हाला दाखवतोय, इंग्लिश आणि मराठीमध्ये कसे क्वेश्चन असतील. जेवढे टिक झालेले आहेत ते सगळे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स आहेत. याचा जो सिक्वेन्स दिलेला आहे ना, या सिक्वेन्स नुसार तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये याचा 14चा पासिंग